नवी मुंबईतील नेरूळ सेक्टर 28 मध्ये भंगार विक्रीच्या नावाखाली ड्रग्सचा काळा बाजार, 22 लाखांचं 43 ग्रॅम हेरोईन आणि 26 ग्रॅम गांजा जप्त। नेरूळ पोलिसांकडून छापा टाकत 7 जणांना अटक। राज्यातील 900 बोगस दिव्यांग संस्थांची नोंदणी रद्द। गेल्या वर्षभरामध्ये 363 संस्थांवर कारवाईचा बडगा पुढेही सुरू राहील, असं दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडेंची प्रतिक्रिया। मांजरसुंबा घाटामध्ये धुळे सोलापूर महामार्गावर एका अज्ञात टँकरमधून मोठ्या प्रमाणात ऑइल पसरलेला आहे। घाटामध्ये ऑइल पसरल्याने अनेक दुचाकी स्लिप होऊन अपघात घडलाय। अपघातात काही जण किरकोळ जखमी झालेले आहेत। नागपूरच्या धंतोलीमध्ये व्हॅलेंटाईन डे आधी बजरंग दलाकडून निषेध रॅली काढण्यात आली आहे। व्हॅलेंटाईन डेच्या नावाखाली समाजामध्ये अश्लीलता आणि नशा पसरवली जात असल्याचा बजरंग दलाचा आरोप आहे। तर आता पाहूयात मुंबई पुण्यातील टॉप 9 बातम्या। मुंबई ठाणेकरांसाठी पुढील 3 दिवस तापदायक असणार। उष्ण वाऱ्याच्या प्रभावामुळे पारा 37 अंशांपर्यंत वाढण्याचा अंदाज। बेस्ट प्रशासनाची तूट, पुढील वर्षी 3000 कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज। बेस्टची महापालिकेकडे अतिरिक्त निधीची मागणी, तर बेस्टने अधिक स्वावलंबी व्हावं, पर्याय शोधावा, महानगरपालिकेच्या बेस्ट प्रशासनाला सल्ला। बेकायदा झोपड्यांच्या सुविधा तोडण्याचे हायकोर्टाचे निर्देश। मुंबई अतिक्रमणकर्त्यांच्या ताब्यात देणार का? उच्च न्यायालयाच्या महापालिकेला संतप्त सवाल। पवईतील हिरानंदा आणि परिसरातील झोपड्यांच्या अतिक्रमण प्रकरणाशी कोर्टाचे निर्देश। एमएमआरडीएच्या माध्यमातून वांद्रे कुर्ला संकुलामध्ये पॉट टॅक्सी प्रकल्प राबवण्यात येणार आहे। प्रकल्पासाठी बीकेसीतील 499 झाडं कापावी लागणार आहेत। यासंबंधीचा प्रस्ताव मुंबई पालिकेच्या उद्यान विभागाकडे पाठवलेला आहे, तर पर्यावरण प्रेमींचा या वृक्षतोडीला विरोध आहे। नवी मुंबईमध्ये बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे शासनाचं अनुदान हडप केल्याचा प्रकार समोर आलाय। 5 शिक्षकांसह एकूण 19 जणांविरुद्ध वाशी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे। पुणे पालिकेकडून कर थकबाकीदारांसाठी अभय योजना सुरू। अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी 2 दिवस शिल्लक थकीत कर भरणाऱ्या थकीत भागीदारांना जे आहे ते व्याजाच्या रकमेमध्ये 75% सवलत दिली जाणार आहे। पोलीस भरतीमुळे पाषाण रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात आलाय। दररोज पहाटे 4 ते सायंकाळी 6च्या वेळेमध्ये अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत। उमेदवारांची गर्दी लक्षात घेता 11 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी पर्यंत निर्बंध लागू आहे। पुण्यामध्ये 6 ते 8 मार्च दरम्यान सीबीजी परिषदेचं आयोजन करण्यात आलं। हरित ऊर्जा क्षेत्रातील विविध संस्था, संघटना आणि तंत्रज्ञांचा सहभाग असलेली कॉम्प्रेस्ड बायोगॅस परिषद पुण्यामध्ये होणार आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत।